डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा आणि देशाचं दुर्भाग्य असं मी या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे. आता अंतिम यात्रा आहे आणि अंतिम यात्रेच्या क्षणी दिवशी मी देशाचं दुर्भाग्य असं बोलतोय. मित्रांनो, पण मी अशा कुठल्या तरी एका सामान्य व्यक्तीवरती बोलत नाही आहे. एखादा मंत्री असता तर आपण एखाद्या वेळेस मान्य केलं असतं, एखादा खासदार असता तरी मान्य केलं असतं, एखादा आमदार असता तरी मान्य केलं असतं, एखादा सामान्य नेता असता तरी मान्य केलं असतं. पण ते देशाचं नेतृत्व करत होते. ज्यावेळी पी.व्ही. नरसिंहराव यांचा देहवासन झालं, त्या जगातून निघून गेलेत, ते मृत्युमुखी पडलेत. त्यानंतर सुद्धा त्यांना जो मान सन्मान मिळायला हवा होता, एक पंतप्रधान म्हणून, पंतप्रधान पदावरती ते कार्यरत होते, त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्य केला होता असं म्हणून, म्हणजे माजी पंतप्रधान म्हणून तरी त्यांचा तो मान सन्मान काँग्रेसने ठेवायला हवा होता. मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ होते, अर्थशास्त्री होते, ते ज्ञानी होते, पंडित होते असं म्हणायला हरकत नाही. पण एखादा ज्ञानी पंडित झाला म्हणून त्याला आपण डोक्यावर बसून घ्यायचा का? त्याचा फक्त उदो करायचा का? तर नाही मित्रांनो, असं का म्हणतोय? तसं असेल तर रावणाचा सुद्धा उदो करायला हवा. आणि मी त्यांना श्रद्धांजली देतोय, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आता मी म्हणून नाही लाभणार ना, मी म्हणून तर नाही लाभणार त्यांच्या आत्म्याला चिरशांती. कारण मनुष्य प्राणी जे काय करतो कर्म जीवित असताना, त्यानंतर त्याचा आत्मा परमात्मा, त्याचा परमात्मा नाही त्याचा आत्मा तो भोगतो. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, पूर्व पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंतरयात्रा आज आहे, त्यांचं देहवासन झालेलं आहे. मित्रांनो, त्यांना आपण नजरेसमोर ठेवून, त्यांना आपण अग्रभागी ठेवून आज आपण चर्चा करणार आहोत. मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा आणि देशाचं दुर्भाग्य असं मी या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे. आता अंतिम यात्रा आहे आणि अंतिम यात्रेच्या क्षणी दिवशी मी देशाचं दुर्भाग्य असं बोलतोय. हे जर बोलतोय मी तर त्याच्या मागे अशी काय कारणं आहेत, ती कारणं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, डॉक्टर मनमोहन सिंग एक अर्थतज्ञ होते, अर्थशास्त्री होते. त्याने अगदी चंद्रशेखर पूर्व पंतप्रधान यांच्या काळापासून अर्थ खातं सांभाळलं होतं आणि अर्थ खातं सांभाळून त्याने देशाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. अगदी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये सुद्धा, पी.व्ही. नरसिंहराव हे ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी सुद्धा मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंहराव यांनी भारताला एका आर्थिक स्थितीवरती एक बळ निर्माण करून दिलं होतं. पण मित्रांनो, गैर नेहरू आणि गैर गांधी अशा कुठल्याही व्यक्तीला सन्मान मिळावा, त्याचा मान सन्मान वाढावा असं कोणत्याही इस्पित किंवा इच्छा गांधी घराण्यामध्ये सुद्धा नव्हती आणि नेहरू घराण्यामध्ये सुद्धा नव्हती. गांधी घराणं म्हणजे कुठलं? तर नेहरूंचेच, इंदिरा गांधीपासून आज अगदी या राहुल गांधीपर्यंत. त्यांना गैर नेहरू आणि गैर गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी नव्हे, इंदिरा गांधीपासून राहुल गांधीपर्यंतचे गांधी. त्यातील यांच्या व्यतिरिक्त कोणाचं नाव होऊ नये
कोणालाही तो मानसन्मान मिळू नये असा त्यांनी काटेकोर प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला त्यांना यशसुद्धा आलं. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आयुष्यात काय ज्या उलटापालटी घडल्या, ज्या काही अडचणी आल्या, त्याला जबाबदार कोण आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि ते समजून घेण्यासाठी काँग्रेसचा थोडासा इतिहास आपल्याला उलगडून पाहावा लागेल. नेहरूंच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय अवस्था झाली होती, काय स्थिती होती, काय परिस्थिती होती, त्याचप्रमाणे अगदी त्यावेळी लोहपुरुष ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे वल्लभभाई पटेल यांनाही कसं रोखलं गेलं आणि पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुद्धा कसं रोखलं गेलं नेहरूंच्या काळामध्ये, हे आता सर्वश्रुत आहे. आणि त्यानंतर जे काय इंदिरा गांधी यांचं सरकार आलं, त्याच्यानंतर राजीव गांधी यांचं सरकार आलं, त्याच्यानंतर सोनिया यांचं सरकार आलं. म्हणजे त्यांच्या हातात ती सत्ता गेली. भले पडद्याच्या पुढे सोनिया गांधी यांनी कधी काम केलेलं नाही आहे, पडद्याच्या मागे राहून कामं केलेली आहेत. रिमोट कंट्रोलचं सरकार. अगदी PV नरसिंहराव ज्यावेळी ते पंतप्रधान होते त्यावेळी सुद्धा त्यांनी आपला रिमोट कंट्रोल चालवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर सुद्धा मनमोहन सिंग ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी सुद्धा त्यांनी तो रिमोट कंट्रोल चालू ठेवला होता. मित्रांनो, जर हा सर्व परिवेक्ष आपण बघितला, हे सगळे घटनाक्रम बघितले, तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की गैर नेहरू आणि गैर गांधी याला ह्या गांधी घराण्याने आणि नेहरू घराण्याने कधीही मान सन्मान दिलेला नाही आहे. त्यांचं कुठे नाव होईल, त्यांचा कुठे दबदबा वाढेल याचं त्यांनी काळजी घेतली होती. आणि तेच हे आपल्याला दिसून आलं ज्यावेळी PV नरसिंहराव यांचा देहवासन झालं, त्या जगातून निघून गेलेत, ते मृत्युमुखी पडलेत. त्यानंतर सुद्धा त्यांना जो मान सन्मान मिळायला हवा होता, एक पंतप्रधान म्हणून, पंतप्रधान पदावरती ते कार्यरत होते, त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्य केला होता असं म्हणून, म्हणजे माजी पंतप्रधान म्हणून तरी त्यांचा तो मान सन्मान काँग्रेसने ठेवायला हवा होता. काँग्रेसचं जे दिल्लीचं मुख्यालय आहे तिथे त्यांच्या प्रेताला, त्यांच्या शवाला अनुमती मिळाली नाही त्या मुख्यालयामध्ये आणण्याची. आणि दिल्लीमध्ये त्यांचा अंतिम संस्कार होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली गेली. म्हणजे बघा मित्रांनो, विचार करा, कुठल्या थराला सोनिया गांधी म्हणा, हे राहुल गांधी म्हणा, त्यांची जी कन्या आहे प्रियांका गांधी म्हणा, हे गांधी घराणं कुठल्या थराला गेलं होतं. मित्रांनो, मी भारताचं दुर्भाग्य असं म्हणालोय. भारताचं दुर्भाग्य मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा आहे आणि भारताचं दुर्भाग्य, हे दोघांना मी जोडलेलं आहे. त्याला कारण का, तर मनमोहन सिंग यांचं जे कार्यकाल होतं 10 वर्षाचं, 2004 ते 2013 पर्यंत, म्हणजे नरेंद्र मोदीजी यांचं सरकार येईपर्यंत, हे ज्यांची 10 वर्ष होती, त्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. नावाला पंतप्रधान होते, कठपुतली म्हणून. पडद्याच्या मागे सोनिया गांधीच देश चालवत होते, ते सरकार चालवत होते. आता त्यांनी पॅरलल, म्हणजे भारत सरकारच्या पॅरलल एक सरकार स्थापन केलं होतं. असं म्हणायला हरकत नाही. ते कोणत्या स्वरूपात होतं? नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, आणि त्याच्या त्या मुख्य होत्या. म्हणजे बघा, पंतप्रधान, मंत्रिमंडळ याच्या वरचे ते आहेत.
नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, आणि त्याच्या मुख्या कोण, तर सोनिया गांधी. म्हणजे बघा किती ह्या संविधानाशी खेळ केला गेला, या लोकतंत्राशी खेळ केला गेला. आणि ह्या संविधानाबद्दल आणि ह्या लोकतंत्राबद्दल राहुल गांधी दिवस रात्र काय करतायत, बोंबा मारतायत. संविधानाची, लोकतंत्राची दुहाई देत आहेत. तुम्ही विचार करा, यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि त्या पंतप्रधान असताना त्यांनी जे एक अध्यादेश आणला होता, तो अध्यादेश सार्वजनिक ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकला होता. म्हणजे विचार करा काय ह्या संविधानाचं महत्त्व आहे, या लोकतंत्राचं महत्त्व आहे राहुल गांधी यांच्या नजरेत. म्हणजे पंतप्रधान या पदाला काय किंमत दिली गेली, पंतप्रधान या पदाला काय किंमत दिली गेली राहुल गांधी यांच्याकडून, सोनिया गांधी यांच्याकडून, त्यांच्या कन्या प्रियांका गांधी यांच्याकडून. आणि हेच आता राळ उठवत आहेत, संविधान खतरे में है, लोकतंत्र खतरे में. तो ऑर्डिनन्स जेवढे फाडलं होतं आणि ते सुद्धा सार्वजनिक ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये, त्यावेळी ह्या राहुल गांधींना संविधान, लोकतंत्र आठवलं नाही का? आणि हा प्रश्न कधी विचारतील, जनता कधी विचारेल, हा एक माझा प्रश्न आहे जनतेला. मित्रांनो, अंतिम यात्रा ही कोणाची आहे, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांची. मी याला अंतिम यात्रेला भारताच्या दुर्दैवाशी जोडलेलं आहे. त्याला कारण काय माहिती आहे, तर 10 वर्षाचा तो कार्यकाल आहे. त्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगच्या नाकाखाली अनेक भ्रष्टाचार झालेत, अनेक कांड झालेत. आता त्याची जर लिस्ट म्हणावी लागेल तर A to Z आहे. ती मी टाकतो, बॅकग्राऊंडला टाकतो, माझ्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला टाकतो, तुम्ही वाचा ती, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण त्याच्यातले काही भ्रष्टाचार तुम्हाला मी ऐकून दाखवतो. ते म्हणजे काय आहे, तर स्पेक्ट्रम घोटाळा, 2G स्पेक्ट्रम, कोयला घोटाळा, कोल घोटाळा, आदर्श घोटाळा, IPL घोटाळा, नॅशनल हेराल्ड घोटाळा, असे अनेक घोटाळे. म्हणजे A to Z अल्फाबेट जे आहेत ना, A to Z, त्या अल्फाबेटच्या नावाने ते घोटाळे आहेत, प्रत्येक अल्फाबेटच्या. ते टाकतो, तुम्ही वाचा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकीन पाहिजे तर त्याची माहिती, म्हणजे तुम्ही ते वाचा, म्हणजे लक्षात येईल. आणि हे सर्व त्याच्यातले बरेचसे घोटाळे आहेत. म्हणजे ते A to Z सर्वचे सर्व मनमोहन सिंग यांच्या काळात झालेले नाही आहेत, पण काँग्रेसचे हे घोटाळे आहेत. राजीव गांधीच्या काळातला, इंदिरा गांधीच्या काळातलं, हे सगळे घोटाळे आहेत. पण मनमोहन सिंगच्या काळात जे घोटाळे झाले, ते घोटाळे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना झालेले आहेत. मित्रांनो, आपण धर्म आणि अधर्म असा संबोधन करतो. महाभारतामध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असाल आणि रामायणामध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असाल. मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ होते, अर्थशास्त्री होते, ते ज्ञानी होते, पंडित होते असं म्हणायला हरकत नाही. पण एखादा ज्ञानी पंडित झाला म्हणून त्याला आपण डोक्यावर बसून घ्यायचा का, त्याचा फक्त उदो करायचा का, तर नाही मित्रांनो. असं का म्हणतोय, तर तसं असेल तर रावणाचा सुद्धा उदो करायला हवा, रावणाचा सुद्धा उदो करायला हवा. कारण रावण सुद्धा पंडित होता, ज्ञानी होता, मग रावणाचा सुद्धा उदो करायला हवा. पण त्याचा अधर्म लक्षात घेऊन त्यांनी जे ज्ञान मिळवलं होतं, त्याचं जे पांडित्य होतं, ते कुचकामी ठरलं, म्हणजे तो अधर्मी झाला. आपण इथे धर्म आणि अधर्म हे जर बघितलं, महाभारत समोर ठेवला, रामायण समोर ठेवला, गीता संदेश जर समोर ठेवला, तर तुम्ही मनमोहन सिंग यांना कोणत्या दृष्टीने पाहाल?
मग महाभारतातले ते धृतराष्ट्र होते का? त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळे घोटाळे होत आहेत, भ्रष्टाचार होत आहे आणि डोळ्याला त्यांनी पट्टी बांधली आहे. कुठल्या भूमिकेत ते होते? धृतराष्ट्र होते की पितामह भीष्म होते? म्हणजे सर्व ज्ञान होतं, सर्व माहीत होतं सुद्धा, तरीसुद्धा ते मुख गिळून गप्प होते. की गुरु द्रोणाचार्य होते. ज्ञान होतं, त्यांच्या गुरुतत्व होतं, एवढं सर्व असताना सुद्धा ते गप्प राहिले. मग नक्की ते कोण होते? की ते काय आपले कर्ण होते, दानवीर कर्ण. म्हणजे कुठल्या नक्की भूमिकेत ते होते? ह्या 4 लोकांची मी नावं घेतलीत महाभारतातील, तर ते कुठल्या भूमिकेत ते वावरत होते, कार्यरत होते, कर्म करत होते? आणि हे जरी चारी हे जे श्रेष्ठी आहेत, हे श्रेष्ठ लोक आहेत, हे महान लोक होते, हे महात्मे होते त्या काळातले, पण त्यांनी अधर्माची साथ दिली. मित्रांनो लक्षात घ्या, पण त्यांनी अधर्माची साथ दिली. दुर्योधन हा अधर्मी होता आणि अधर्माची साथ दिली. आणि दुर्योधनापेक्षा कुटील कारस्थान करणारा शकुनी मामा याची साथ दिली. हे धर्मी होते, विद्वान होते, अभ्यासक होते, ज्ञानी होते, पंडित होते. असं असताना सुद्धा त्यांच्यात बाहुबल होतं, शौर्य होतं, सर्व होतं, सर्व दृष्टीने ते परिपूर्ण होते, तरीसुद्धा त्यांनी काय केलं? अधर्माची साथ दिली. म्हणून श्रीकृष्णाने शेवटी त्यांचा तो अंत घडवून आणला. मी जे काय म्हणतोय दुर्भाग्य, हे दुर्भाग्य म्हणतोय तेच आहे. अंतिम यात्रा कोणाची? डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा. पण माझ्या दृष्टीने हे डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा नाही आहे. माझ्या दृष्टीने, माझ्या नजरेने ही 10 वर्षाचा जो कार्यकाल होता मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान म्हणून, कारण ते भारताचे, या देशाचे, या राष्ट्राचे एक मुखिया होते, प्रमुख होते, पालक होते. मित्रांनो लक्षात आलं का? ते पती होते. मग अशी जी व्यक्ती होती, त्या व्यक्तीने काय केलं? दुर्लक्ष केलं आणि नजरेआड केलं, डोळेझाक केली. गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्ह्याला साथ देणारा किंवा डोळेझाक करणारा, मौन ठेवणारा व्यक्ती त्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो, गुन्हा करणाऱ्यापेक्षा, गुन्हेगारापेक्षा. मग सर्वात मोठा गुन्हेगार कोण आहे? तर डॉक्टर मनमोहन सिंग. मग ते अर्थशास्त्री असोत, अर्थतज्ञ असोत किंवा ज्ञानी असोत, पंडित असोत, कोणी असोत, आपल्याला त्याच दृष्टीने त्यांना पाहावं लागेल. कारण जी अधोगती त्या 10 वर्षात झाली, त्यांच्या चुप्पीमुळे, ते गप्प राहिल्यामुळे, त्यांनी नजरअंदाज केल्यामुळे, त्यांनी डोळेझाक केल्यामुळे, त्यांनी आपलं मौन ठेवल्यामुळे जी काय अधोगती झाली या राष्ट्राची, या देशाची, ती न सोसण्या इतकी आहे. त्यामुळे देशाचा जो ग्राफ खाली उतरला, देशाची जी वाताहत झाली, 10 पावलं देश मागे राहिला, याला कारण ते म्हणजे मनमोहन सिंग. आणि ते पंतप्रधान होते, त्यांच्या हातात नेतृत्व होतं या देशाचं, या राष्ट्राचं. आणि तसं असताना त्यांनी आपलं तोंड बंद ठेवलं, आपलं कर्म त्यांनी कोणाच्या तरी चरणी वाहून दिलं होतं. आपलं कर्म त्यांनी कोणाच्या तरी चरणी वाहून दिलं होतं. आता कोणाच्या चरणी हे सर्वश्रुत आहे. तुम्हाला काय वाटते? त्यांचं नाव घ्यायला हवं का? मित्रांनो, म्हणून मी काय म्हणालो, डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा, अंतविधी आणि देशाचं दुर्भाग्य. आणि ती अंतिम यात्रा ही फक्त डॉक्टर मनमोहन सिंगची नव्हे, तर या देशाची अंतिम यात्रा होती. 2004 ते 2014 पर्यंत. म्हणजे 2014 मध्ये जे
नरेंद्र मोदीजी सरकार आलं तोपर्यंत. आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं 2004मध्ये सरकार गेलं, त्यानंतर UPA सरकार आलं, मनमोहन सिंग यांचं सरकार आलं, त्यावेळेचा मी कार्यकाल सांगतोय. आणि त्याला हे साजेसं असं उत्तर आहे, ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा आणि देशाचं दुर्भाग्य. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मी माझं मत जे मांडलं आहे तुमच्यासमोर ठेवतो आहे. तुम्ही विचार कराल, आता ते इथे नाही आहेत आणि गेल्यानंतर आपण त्यांच्यावरती टिप्पणी करणं, एखाद्या व्यक्तीवरती आपले बोलणं हे चुकीचं आहे असं तुम्ही म्हणाल. मित्रांनो, पण मी अशा कुठल्या तरी एका सामान्य व्यक्तीवरती बोलत नाही आहे. एखादा मंत्री असता तर आपण एखाद्या वेळेस मान्य केलं असतं, एखादा खासदार असता तरी मान्य केलं असतं, एखादा आमदार असता तरी मान्य केलं असतं, एखादा सामान्य नेता असता तरी मान्य केलं असतं. पण ते देशाचं नेतृत्व करत होते, पंतप्रधान होते, ह्या राष्ट्राचं नेतृत्व करत होते. हे जे काय 125 कोटी जी जनता आहे त्यांचं ते नेतृत्व करत होते, त्यांचे ते सेवक होते. मग त्या सेवकाने आपलं उत्तरदायित्व सांभाळायला हवं होतं, पण ते उत्तरदायित्व त्यांनी सांभाळलेलं नाही आहे. आणि त्यामुळे जी देशाची वाताहत झाली, नुकसान झालं, त्याला सर्वस्वी जबाबदार मी मनमोहन सिंग यांना ठरवेन. सोनिया गांधीला आपण दोष देऊन काही अर्थ नाही मित्रांनो. आणि जर मनमोहन सिंग तेवढेच प्रामाणिक असते तर त्यांनी काय केलं असतं? राजीनामा दिला असता. सुरुवातीच्याच 5 वर्षात राजीनामा दिला असता. कारण ते प्रामाणिक असते तर. चला, देशाची प्रामाणिकपणा नसेल, पण कमीत कमी एक माणूस म्हणून तरी, एक माणूस म्हणून, एक विद्वान म्हणून तरी, एक अभ्यासक म्हणून तरी, एक ज्ञानी म्हणून तरी तो स्वतःशी प्रामाणिक हवा होता. ती व्यक्ती स्वतःशी प्रामाणिक हवी होती असं माझं म्हणणं आहे. जर त्यांना ज्ञान नसतं, ते ज्ञानी नसते, ते पंडित नसते, ते अभ्यासक नसते, तर एखाद्या वेळी आपण ती गोष्ट मान्य केली असती की तेवढं त्यांना ज्ञान नव्हतं, त्यामुळे त्यांना कळलं नाही काय राजकारण आहे, काय राजनीती आहे, काय चाललंय, काय नाही चाललंय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, बँकांसंदर्भात, म्हणजे अर्थ खात्याला धरून, संदर्भ धरून किंवा अर्थ खात्याच्या मार्फत जे काय घोटाळे केले गेलेत, विजय माल्या असो, नीरव मोदी असोत किंवा अनेक जे काय घोटाळे केले गेलेत, अर्थ खात्याला समोर ठेवून, अर्थ खात्याचे ते हे होते, पंडित होते, अर्थशास्त्री होते. अशा खात्याबद्दल झालेला घोटाळा, भ्रष्टाचार त्यांनी तो सहन केला, नजरेआड केला, नजरअंदाज केला. त्यामुळे त्यांनाच दोषी ठरवणं योग्य ठरेल. आणि ही गोष्ट भारत देश विसरणार नाही आणि विसरू नाही देणे. आणि ज्यावेळी त्यांना आपण श्रद्धांजली देऊ, ज्यावेळी त्यांची आपण आठवण करू, त्यावेळी ह्या गोष्टी परत आठवणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या पिढीला हा इतिहास समजणे गरजेचं आहे. कारण झालेल्या चुका त्याची पुनरुक्ती होऊ नये. कारण का, तर या झालेल्या चुका त्याची पुनरुक्ती होऊ नये, परत रावण जन्माला येऊ नये. मित्रांनो, मी रावण म्हणतोय म्हणजे सरळ मी मनमोहन सिंग यांना रावण म्हणतोय. का, तर ते ज्ञानी पंडित असून सुद्धा त्यांनी केलेला हा अधर्म आहे. आणि अशा अधर्म्याला इतिहास माफ करणार नाही, ना भविष्य माफ करेल. आता तुम्हाला माफ करायचं आहे की नाही करायचं हे तुम्ही ठरवा. बऱ्याच वेळा डिबेट करताना, चर्चा करताना विरोधात जे येऊन उभे राहतात, आता बरेच जण टिप्पणी करतील, बऱ्याच जणांचे फोन सुद्धा येतील मला, केळुसकर साहेब तेवढी तुमची अवकात आहे का, तेवढी लायकी आहे का? नाही माझी तेवढी लायकी नाही, तेवढी माझी अवकात आहे. पण माझी लायकी, माझी अवकात प्रामाणिकपणाची आहे. मी धर्मीय आहे, अधर्मी नाही आहे, एवढं मी ठाम सांगू शकतो. तेवढा ज्ञानी पंडित मी नसेन,
तेवढा ज्ञानसंपन्न मी नसेन, पण मी अधर्मी नाही आहे हे छाती ठोकपणे मी सांगू शकेन. या फोन करा किंवा कमेंट बॉक्सवरती माझ्या विरोधात गरळ ओका, काही हरकत नाही, मला काय फरक पडत नाही. पण जे सत्य आहे, वास्तव आहे, हे मांडणं गरजेचं आहे. आणि हीच ती वेळ आहे आणि ती योग्य वेळ आहे. आणि मी त्यांना श्रद्धांजली देतोय. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आता मी म्हणून नाही लाभणार ना, मी म्हणून तर नाही लाभणार त्यांच्या आत्म्याला चिरशांती. कारण मनुष्य प्राणी जे काय करतो कर्म जीवित असताना, त्यानंतर त्याचा आत्मा परमात्मा, त्याचा परमात्मा नाही त्याचा आत्मा, तो भोगतो. मित्रांनो लक्षात आलं का, तो भोगतो. ज्यावेळी त्याचा मृत्यू होतो किंवा तो मृत्यूला सामोरं जातो, त्यावेळी ते सगळं वास्तव, ते सत्य त्याच्या डोळ्यासमोर येते. आपण केलेले गुन्हे, आपण केलेल्या चुका, आपण केलेल्या लांड्या लबाड्या, आपण केलेले भ्रष्टाचार, हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येते. आणि शेवटी कोण भोगतं, तो आत्मा भोगतो. आता त्यांचा तो आत्मा, मी किती म्हणालो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, तरी मला वाटत नाही त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. आणि त्यांनी जे केलेले कर्म आहेत ना, ते कर्म त्यांना जगू देणार नाही त्या प्रेतयोनीमध्ये. त्या प्रेतयोनीमध्ये त्यांना ते जगू देणार नाही. हे आहे सनातनचं वास्तव, हे आहे सनातनचं वास्तव. आणि हे कोणीही नाकारू शकत नाही. कारण प्रत्येक आत्मा हा पवित्रच असतो, प्रत्येकाचा आत्मा पवित्र असतो. पण तो ज्यावेळी जन्माला येतो आणि त्यानंतर त्या शरीरामार्फत त्याचा बाह्यमन ज्यावेळी काम करतो आणि तो कुकर्म करतो, त्यावेळी तो आत्मा दूषित होतो. आणि हा दूषित झालेला आत्मा ज्यावेळी परत ब्रह्मांडात विलीन होतो, त्यावेळेला तो परत विलीन झाल्यानंतर जे काय त्यांनी आपल्या आत्म्याला त्या जीवनामध्ये दूषित केलं आहे, तो काय करतो, दुःखी कष्टी होतो. मी किती म्हणालो त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, मला वाटत नाही त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभेल. कारण आपण केलेले गुन्हे, आपण केलेल्या चुका, त्या परत फेडायला त्यांना परत एक जन्म घ्यावा लागेल. आणि त्यानंतर ते ज्यावेळी ते फेडतील, केलेलं आपलं कुकर्म कळत असेल किंवा न कळत असेल, त्याच वेळी त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. आणि हे त्रिवार सत्य आहे मित्रांनो. म्हणून मी काय म्हणालो, मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा आणि देशाचं दुर्भाग्य. आता ते सौभाग्य आहे, सौभाग्य आहे की दुर्भाग्य आहे, तुम्हाला माहिती आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.